Welcome students. In this chapter rotational dynamics we have studied the points up to conical pendulum, applications of uniform circular motion, that are vehicle moving on a horizontal curve road, well of death, त्यानंतर बँकिंग ऑफ रोड आणि कोनिकल पेंडुलम. ह्या चारही पॉईंटमध्ये आपण 3 पॉईंटमध्ये व्हेलॉसिटीसाठी सूत्र डिराईव्ह केलेलं आहे आणि कोनिकल पेंडुलममध्ये पिरियड किंवा पिरियडिक टाईम ऑफ ए कोनिकल पेंडुलम आणि पिरियडवरून फ्रिक्वेन्सी. तर आत्तापर्यंत झालेल्या भागावरचे जे फॉर्म्युले आहेत ते सर्व फॉर्म्युले अगोदर एकत्रित लिहून काढा. In uniform circular motion, first formula is angular displacement. Theta is equal to arc upon radius. Theta is equal to S upon R. त्याच्यानंतर angular velocity omega is equal to theta upon t किंवा d theta upon dt, where theta is angular displacement in time t. त्याच्यानंतर अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी किंवा अल्फा इज इक्वल टू व्हेक्टर अल्फा इज इक्वल टू व्हेक्टर डी ओमेगा अपॉन डी टी किंवा अल्फा इज इक्वल टू फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0 डिवायडेड बाय टाईम. देन इन वन रोटेशन angular displacement is equal to 2 pi and at one rotation periodic time t is equal to capital T. Therefore omega angular velocity is equal to angular displacement upon time, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी आणि 1 अपॉन टी इज इक्वल टू एन, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन पिरियड, एन इज इक्वल टू 1 अपॉन टी और टी इज इक्वल टू 1 अपॉन एन. देयरफॉर पीरियड टी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन वी और टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. Also v is equal to r omega. Then centripetal acceleration AR is equal to v square upon r is equal to r omega square is equal to v into omega. From this centripetal force F is equal to mv square upon r is equal to mr omega square. Similarly, similar formula for magnitude of centrifugal force mv square upon r which is equal to mr omega square किंवा mv into omega. Then maximum and minimum speed. In case of vehicle moving on a horizontal plane curve road, v maximum is equal to root mu s rg, where mu s is coefficient of static friction. For well of death minimum speed v minimum is equal to root rg upon mu s. Then for a banked road, most safe speed vs is equal to root rg tan theta. त्याच्यावरून अँगल ऑफ बँकिंग थीटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. फ्रॉम दिस मिनिमम स्पीड रिक्वायर्ड बाय कन्सिडरिंग कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस, व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्झिमम. व्ही मॅक्झिममच्या सूत्रामध्ये अंशस्थानी प्लस आहे. व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू आणि सेफ स्पीड जे आहे त्याप्रमाणेच रूट आर जी टॅन थिटा ह्या टर्म आहेच, फक्त आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा
मॅक्झिमम असेल तर टॅन थिटा प्लस म्यू एस आणि डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. म्हणजे अंशस्थानी प्लस असेल तर छेदस्थानी मायनस. अगदी त्याचप्रमाणे व्ही मिनिमम पॉसिबल स्पीड ऑन ए बँक्ड रोड रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस. मिनिमम असेल तर मायनस म्यू एस आणि अंशस्थानी मायनस असेल तर छेदस्थानी प्लस चिन्ह आहे 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. त्याप्रमाणे कोनिकल पेंडुलम, पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम T is equal to having semi vertical angle theta. T is equal to 2 pi root L cos theta upon G, or T is equal to 2 pi root R upon tan theta. आणि पिरियडच्या सूत्रावरून फ्रिक्वेन्सी N is equal to 1 upon T म्हणजे 1 upon 2 pi root G upon L cos theta. Also, analogous equations in case of circular or rotational motion with the equations in translational motion. Average velocity V average is equal to U plus V upon T. काही मोशनचा अभ्यास करताना आपल्याला ॲव्हरेज वेलोसिटी घ्यावी लागते. तर इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी यांची सरासरी. त्याचप्रमाणे ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ॲव्हरेज इज इक्वल टू काय येणार आहे, ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर वेलोसिटी प्लस ओमेगा फायनल अँग्युलर वेलोसिटी डिवायडेड बाय 2. त्याचप्रमाणे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपल्याला झालेली आहेत, ती सर्व सिमिलरली आपल्याला लिहिता येतील. आणि ही क्वांटिटीची इक्वेशन्स म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट एस असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, लिनियर वेलोसिटी व्ही तर अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, याप्रमाणे आपल्याला इक्वेशन्स लिहिता येतील. एस इज इक्वल टू थिटा इंटू आर आणि व्ही इज इक्वल टू ओमेगा आर आणि व्हेक्टर अल्फा इज इक्वल टू व्हेक्टर ए क्रॉस व्हेक्टर आर. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, तसं ए इज इक्वल टू आर अल्फा, या ठिकाणी ए टी असतं. तर ह्या एवढ्या सूत्रांवरची काही एक्झाम्पल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिलं एक्झाम्पल आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन चेंजेस फ्रॉम 60 RPM revolutions per minute to 180 RPM in 20 seconds. Calculate its angular acceleration. तर सोल्युशनमध्ये गिवन इनिशियल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे N0 60 RPM, त्याचं RPS रिव्हॉल्युशन पर सेकंद करण्यासाठी मिनिटचे 60 सेकंद म्हणून 60 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू 1 हर्ट्ज. आता ह्या एनच्या किमतीवरून आपणाला ओमेगाची किंमत मिळणार आहे ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर वेलोसिटी ओमेगा 0 इज इक्वल टू 2 पाय N0. सिमिलरली फायनल फ्रिक्वेन्सी N इज इक्वल टू 180 दिलेली आहे रिव्हॉल्युशन पर मिनिट. देअरफॉर 180 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू 3 हर्ट्ज. रिव्हॉल्युशन पर सेकंद कॉल्ड ॲज अ हर्ट्ज. म्हणून ओमेगा इज इक्वल टू 2 पाय N विच इज फायनल अँग्युलर वेलोसिटी आणि टाईम टी दिलेला आहे 20 सेकंद आणि फाइंड करायचं आहे अल्फा. आता फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवायडेड बाय टी. फायनल अँग्युलर वेलोसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलोसिटी डिवायडेड बाय टी. आता ओमेगाची किंमत 2 पाय N आणि ओमेगा 0ची किंमत 2 पाय N0 सबस्टिट्यूट करून
अल्फा इज इक्वल टू आणि 2 पाय कॉमन घेऊन अल्फा इज इक्वल टू सूत्र मिळेल 2 पाय इंटू ब्रॅकेट n मायनस n0 डिवायडेड बाय टी. सबस्टिट्यूशन 2 इंटू पायची किंमत 3.14 इंटू 3 मायनस 1 डिवायडेड बाय 20. कॅल्क्युलेशन्स करत असताना सोपी कॅल्क्युलेशन्स असतील तर ते आपल्याला तोंडी गुणाकार भागाकाराच्या नेहमीच्या पद्धतीने करता येतील. अल्फा इज इक्वल टू पुढची स्टेप येईल 2 इंटू 3.14 इंटू 2 डिवायडेड बाय 20. आता 10, 20 आणि 2 यांचा भागाकार घेऊन आणि 2नी गुणून 3.14ला पुढची स्टेप येईल 6.28 डिवायडेड बाय 10. 10ने भागायचं म्हणजे एक अंक दशांशचिन्ह डाव्या बाजूला, म्हणून अल्फा इज इक्वल टू 0.628 रेडियन पर सेकंद. फायनल जे ॲन्सर तुम्ही लिहिणार आहात त्याला युनिट लिहिलेलं असलं पाहिजे. युनिट लिहिण्यासाठी अर्धा मार्क असतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल, ए मिनिट हँड ऑफ ए क्लॉक इज 10 सेंटीमीटर लॉन्ग. कॅल्क्युलेट अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा, लिनियर स्पीड म्हणजे व्ही ॲट द टिप ऑफ मिनिट हँड. ॲल्सो कॅल्क्युलेट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 5 मिनिट. आता मिनिट हँड ऑफ ए क्लॉक, मिनिट काटाची लांबी दिलेली आहे ती म्हणजे रेडियस होणार आहे त्याचा. सर्क्युलर मोशन ऑफ ए मिनिट हँड जी होती ती लेंथ ऑफ ए हँड्स ऑफ ए क्लॉक इज द रेडियस. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. सेंटीमीटरचे मीटर म्हणजे 10 इंटू 10⁻⁻² मीटर म्हणजे 10⁻⁻1 किंवा 0.1 मीटर. त्याच्यानंतर पिरियड, मिनिट हँड, मिनिट काटा एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो. मिनिट काटा बघा 12पासून 1पर्यंत मिनिट काटा गेला की आपण 5 मिनिटं म्हणतो. असं कंप्लीट रोटेशन 12 भाग असतात घड्याळामध्ये. 5 म्हणजे 12 पंचे 60 मिनिट, म्हणून पिरियडिक टाईम येणार 60 मिनिट आणि त्याचे सेकंद 60 इंटू 60 सेकंद किंवा 3600 सेकंद. फाइंड ओमेगा व्ही आणि थीटा इन 5 मिनिट. आता टी माहीत असेल तर ओमेगाचे सूत्र आपल्याला माहीत आहे 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2 इंटू 3.14 सबस्टिट्यूशनची स्टेप 60 इंटू 60. तर अंशस्थानी 2ला गुणून छेदस्थानी अंशस्थानी येईल 6.28 आणि 36 इंटू 10⁻² घेऊया. 3600 100चं इंटू 10⁻² आहे. ते अंशस्थानी घेतलं तर ते 10⁻⁻² होईल. म्हणजे फक्त भागाकार करायचा 6.28 डिवायडेड बाय 36. लॉगच्या सहाय्याने भागाकार करत असताना लॉगांची वजाबाकी आणि त्याचा अँटीलॉग पाहून जे उत्तर येईल ह्या भागाकाराचं त्याला गुणिले 10⁻². मग त्या दोन्हीच्या लॉगांची वजाबाकी करून अँटीलॉग पाहून आपल्याला ॲन्सर मिळेल 0.1745 इंटू 10⁻² आणि 0.17 आहे. अपूर्णांक संख्यापेक्षा पूर्णांक घेण्यासाठी एक अंक समजा उजव्या बाजूला सरकवलं आपण 1.7 घेतलं तर काय केलं 10ने गुणलं, त्या किमतीला 10ने गुणलं म्हणून 10ने भागायचं म्हणजे ते अंशस्थानी गेलं की 10⁻⁻1 एक्स्ट्रा होईल म्हणजे 10⁻⁻3. 1.745 इंटू 10⁻⁻3 रेडियन पर सेकंद ही आली ओमेगाची किंमत. आता लिनियर वेलोसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू आरची किंमत 0.1 किंवा 10⁻⁻1 घेतली आणि ओमेगाची किंमत 1.7 घेतली तरी चालेल. आता या ठिकाणी 0.1745 इंटू 10⁻². आता हे 0.1 म्हणजे -1 घेतलं, 0.1 म्हणजे 1/10 म्हणजे 10⁻³ झालं आणि परत एक अंक उजव्या बाजूला सरकवून
-4 होईल. 1.745 इंटू 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर तिसरी क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे थीटा. थीटा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. ओमेगाची किंमत आपण आता कॅल्क्युलेट केलेली 1.745 इंटू 10⁻³ अपॉन 5 मिनिट. म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 5 मिनिट जे विचारलेलं आहे थीटा इज इक्वल टू 5नी तोंडी भाग घालवून 0.349 इंटू 10⁻³ रेडियन. Then next example number 3. 0.5 kg mass rotated in a horizontal circle. If the 0.5 kg mass is tied to one end of the string having length 20 cm in a horizontal circle. स्ट्रिंगच्या एका टोकाला मास अटॅच करून दुसरं टोक हँडमध्ये घेऊन आपण हाताने जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन गोफनप्रमाणे फिरवलं तर लेंथ ऑफ ए स्ट्रिंग म्हणजे रेडियस येते. तर इथं एक्झाम्पल थोडक्यात दिलेलं आहे रेडियस 20 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन अँड सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन इट इफ इट्स अँग्युलर स्पीड इज 0.6 रेडियन पर सेकंद. आता सोल्युशनमध्ये गिवन कोणते आकडे दिसत आहेत 0.5 kg 20 सेंटीमीटर आणि 0.6. तर त्यांच्या किमती स्मॉल m इज इक्वल टू 0.5 kg. त्याच्यानंतर रेडियस r इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आहे त्याचं मीटर 20 इंटू 10⁻² मीटर दॅट इज 0.2 मीटर. आणि ओमेगाची किंमत दिलेली आहे ती 0.6 रेडियन पर सेकंद. फाइंड सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन म्हणजे AR आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे F. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. फॉर्म्युला AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर. R दिलेलं आहे ओमेगा दिलेलं आहे. सबस्टिट्यूशन 0.2 इंटू 0.6 स्क्वेअर. 0.6 स्क्वेअर म्हणजे 0.36 आणि इंटू 0.2 2 इंटू 36 72 आणि 1 2 3 अंक सोडून दशांशचिन्ह म्हणून ॲन्सर येईल 0.072 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि त्याचप्रमाणे फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन m इंटू R ओमेगा स्क्वेअर. हे R ओमेगा स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन आत्ताच आपण केलेलं आहे ते डायरेक्ट इथे सबस्टिट्यूट केलं तरी चालेल. mची किंमत 0.5 इंटू R 0.2 इंटू 0.6 स्क्वेअर. 0.5 इंटू 0.2 5 दुनी 10 आणि 2 अंक सोडून दशांशचिन्ह म्हणजे 0.1 आणि 0.36 यांचा गुणाकार येईल 0.036 न्यूटन. The next example 4. A motorcyclist rides in a vertical circle in a hollow sphere. In circus there are hollow sphere and motorcyclist rides in a vertical circle of radius 5 meter. Find the minimum speed required so that he does not lose contact with the sphere at the highest point. Given g is equal to 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एक्झाम्पल सोडवताना जीची किंमत दिली असेल तीच सबस्टिट्यूट करायची. 9.8 दिली असेल. काही एक्झाम्पलमध्ये 10 दिलेली असते 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर किंवा दिली नसेल तर 10 घेऊन कॅल्क्युलेशन करायचं. आता गिवन काय दिलेलं आहे ते अगोदर लिहूया. गिवन रेडियस R इज इक्वल टू 5 मीटर एवढंच दिलेलं आणि फाइंड द व्ही मिनिमम ॲट हायेस्ट पॉईंट दॅट इज VH.
आता व्हेन द मोटरसायक्लिस्ट रिव्हॉल्व्स in a circular motion, vertical circular motion, as shown in this figure, there is a centrifugal force acting upward direction at the highest point, and the weight of the vehicle mg is acting downward direction towards the center, which supplies centripetal force, and the motorcyclist does not lose contact with the sphere at this highest point when centrifugal force balances the weight mg किंवा centrifugal force is equal to mg. Therefore we use the formula centrifugal force is equal to weight mg, that is mvh square upon r is equal to mg. m cancel होईल आणि vh is equal to r, VH square is equal to RG आणि VH is equal to root RG. Substitution, VH is equal to root 5 into 9.8. Therefore VH is equal to, हा गुणाकार तोंडी केला तर 49 येईल आणि VH is equal to root 49 म्हणजे 7 मीटर पर सेकंद. तर याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल आहे, ए कॉइन केप्ट ऑन ए हॉरिझॉन्टल रोटेटिंग डिस्क. ए कॉइन इज केप्ट ऑन ए हॉरिझॉन्टल रोटेटिंग डिस्क हॅज इट्स सेंटर ॲट द डिस्टन्स ऑफ 0.1 मीटर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द डिस्क. डिस्क रोटेट्स ॲट इट्स सेंटर आणि कॉईनचं सेंटर आणि डिस्कचं सेंटर यांच्यामधलं अंतर दिलेलं आहे 0.1, ते म्हणजे रेडियस होणार आहे. या डायग्रॅममध्ये डिस्क सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, त्याचवेळी कॉईनसुद्धा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते आणि कॉईनच्या सर्क्युलर मोशनची रेडियस म्हणजे ते डिस्टन्स दिलेलं आहे 0.1 मीटर. इफ the coefficient of static friction between the coin and the disc is 0.2 म्हणजे μs, find the speed of disc at which the coin would be about to slip off किंवा does not lose contact with the disc. तर given R is equal to 0.1 meter, μs is equal to 0.2 आणि find V किंवा V मिनिमम. तर या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी कॉईनवरती ॲक्ट होणारा फोर्स कोणता आहे बघा. पहिला फोर्स आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड mg, m मास असेल तर mg, आणि अपवर्ड डायरेक्शनला आहे नॉर्मल रिॲक्शन n, आणि म्हणून n इज इक्वल टू mg. आणि अलॉंग द पॅरल टू द सरफेस फोर्स आहे fs, आणि fs आहे टुवर्ड्स द सेंटर विच इज सेंट्रिपेटल फोर्स. देअरफॉर fs इज इक्वल टू μs इंटू n म्हणजे μs इंटू mg, n इज इक्वल टू mg सबस्टिट्यूट करून. हिअर सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. द कॉइन इज अबाउट टू स्लिप ऑफ व्हेन द सेंट्रिपेटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स विल बी ग्रेटर दॅन द फोर्स ऑफ फ्रिक्शन, अँड द मिनिमम स्पीड रिक्वायर्ड इज व्हेन सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन fs. या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स आहे mv² अपॉन r इज इक्वल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन μs mg. m कॅन्सल होईल आणि v² इज इक्वल टू सूत्र मिळेल μs rg आणि v इज इक्वल टू ह्याच्यावरून रूट μs rg.
हा फॉर्म्युला या ठिकाणी मिनिमम स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी. फॉर्म्युला मिळाल्यानंतर सबस्टिट्यूशन. व्ही इज इक्वल टू रूट म्यू एसची किंमत 0.2, आरची किंमत 0.1 मीटर आणि जी 9.8. आता यांचा तोंडी गुणाकार आपल्याला करता येईल. 9.8 इंटू 2 किंवा 2 इंटू 98 केलं तर 196 येईल. आणि 1, 2, 3 अंक सोडून दशांश चिन्ह, म्हणजे व्ही इज इक्वल टू रूट 0.196. आता हे रूटचं कॅल्क्युलेशन लॉगच्या सहाय्याने पण आपल्याला सोडवता येतं. त्या 0.196चा लॉग घेऊन त्याला 2नी भागून अँटीलॉग, किंवा लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट कॉलम असतात. स्क्वेअर रूटचे 2 पेजेस आहेत. पहिल्यामध्ये फ्रॉम 1 to 10 म्हणजे 1 अंकी पूर्णांक संख्या असेल तर त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला तिथे डायरेक्ट मिळता येतो दशांश चिन्हासहित. आणि स्क्वेअर रूट फ्रॉम 10 to 99 म्हणजे 2 अंकी पूर्णांक संख्येचा वर्गमूळ आपणाला त्या लॉग टेबलमध्ये डायरेक्ट लिहिता येतं. म्हणून या ठिकाणी ज्याचं वर्गमूळ काढायचं आहे ती संख्या 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहायची. ती लिहित असताना 10चे घातांकसुद्धा सम असले पाहिजेत की ज्याचं वर्गमूळ सहज लिहिता येईल. आणि पूर्णांकाच्या भागामध्ये 1 किंवा 2 अंकी असली पाहिजे. आता या ठिकाणी 1 अंक सरकवलं तर सम 10चा घातांक सम येत नाही, म्हणून 2 अंक सरकवले म्हणजे 19.6. 2 अंक दशांश चिन्ह उजव्या बाजूला सरकवलं म्हणजे काय केलं आपण, 100नी गुणलं, म्हणून 100नी भागायचं, 10⁻²नी भागायचं म्हणजे 10⁻²नी गुणायचं. म्हणून व्ही इज इक्वल टू आपण लिहू शकतो 19.6 इंटू 10⁻². आता हे 10⁻²चं वर्गमूळ 10⁻⁻1 आणि वर्गमूळ फक्त राहिलं 19.6. तर त्या लॉग टेबलच्या स्क्वेअर्सच्या पेजमध्ये 19च्या आडव्या ओळीमध्ये आणि 6च्या उभ्या ओळीमध्ये डायरेक्ट आपणाला ही वर्गमुळाची किंमत मिळते 4.427 इंटू 10⁻⁻1. आणि 10⁻⁻1च्या दशांश चिन्हात रूपांतर करताना डाव्या बाजूला दशांश चिन्ह सरकवून 0.4427 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये 14 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते सोडूया. पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाइन्ड फॉर कर्वेचर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेइकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. With what angle should the road be tilted? By what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide? तर या एक्झाम्पलमध्ये काय 3 अंक दिसत आहेत. 72 मीटर म्हणजे ही काय येणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर इज इक्वल टू 72 मीटर. आता हे दिलेलं आहे व्हेइकल कॅनॉट ड्राईव्ह फास्टर दॅन दिस म्हणजे मॅक्झिमम स्पीड दिलेलं आहे व्ही मॅक्झिमम 216 किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद कॅल्क्युलेट करायचे. आणि अँगल ऑफ बँकिंग विचारलेलं आहे. विथ व्हॉट अँगल द सरफेस ऑफ रोड शुड बी टिल्टेड विथ द हॉरिझॉन्टल म्हणजे अँगल ऑफ बँकिंग थीटा विचारलेला आहे. आणखी काय विचारलेलं आहे तर हाईट ऑफ आउटर एज ऑफ द रोड अबाव द इनर एज ऑफ द रोड एच त्यासाठी नोटेशन घेऊया. आणि सरफेस ऑफ रोड वाईड रोडची रुंदी दिलेली आहे 10 मीटर त्यासाठी आपण एल नोटेशन घेणार आहोत. तर ह्या एक्झाम्पलचं सोल्युशन
मी आत्ता सांगितल्याप्रमाणे R इज इक्वल टू दिलेलं आहे 72 मीटर. व्ही मॅक्झिमम किलोमीटर पर आवरमध्ये दिलेलं आहे ते मीटर पर सेकंद. किलोमीटरचे मीटर करताना अंशस्थानी 1000ने गुणायचं आणि आवरचे सेकंद 1 आवरचे 60 मिनिट आणि 60 मिनिटचे सेकंद करण्यासाठी गुणिले 60 म्हणजे 60 × 60. तर हे 2 शून्य अंशस्थान छेदस्थान घालवले आणि भाग घालवून 5/18 येतं बरोबर. म्हणजे हा 5/18 लक्षात ठेवायला हरकत नाही किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंद कॅल्क्युलेट करण्यासाठी. म्हणून व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू 216 × 5/18. हे कॅल्क्युलेशन केलं तर 60 मीटर पर सेकंद येईल व्ही मॅक्झिममची किंमत. फाइंड थीटा आणि एच. ह्या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे एच फाइंड करायचा आहे, एल दिलेला आहे, थीटा. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ V²/RG. थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ 60 × 60 V²/R 72 × G. दिलं नसेल तर 10 घ्यायचं कॅल्क्युलेशनला × 10. तर हे कॅल्क्युलेशन तोंडी भाग घालून याचं उत्तर येतं 5. थीटा इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ 5. तर लॉग टेबलमध्ये थीटा माहीत असेल तर आपल्याला tan थीटा लिहिता येतो. याच्या उलट tan थीटा माहीत असेल तर त्याच्यावरून थीटा लिहिता येतो, त्याला tan इन्व्हर्स असं म्हणतात. आणि 5 म्हणजे tan थीटाची किंमत 5 असते, त्यावेळी थीटाची किंमत tan इन्व्हर्स ऑफ 5. तर लॉग टेबलमध्ये नॅचरल टँजंट पेज उघडल्यानंतर 5 पॉईंटच्या जवळपासचा एखादा आकडा शोधायचा कुठे सापडतो का. 5.026 हा आकडा दिसतो. त्याच्याबरोबर आडव्या ओळीमध्ये 78 पहिल्या उभ्या कॉलममध्ये डिग्री मिळतात, 78 डिग्री. आणि त्याच्या उभ्या कॉलमच्या हेडिंगला 0.7 येतं. म्हणून थीटाची किंमत लॉग टेबलमध्ये पाहून tan इन्व्हर्स ऑफ 5 78.7 डिग्री अशी मिळते. त्याच्यानंतर एच कॅल्क्युलेट करण्यासाठी डायग्रॅमवरून साइन थीटा इज इक्वल टू आपण घेणार आहोत H/L. त्याच्यावरून H इज इक्वल टू L साइन थीटा. L दिलेलं आहे 10 मीटर. आता हे जर सेंटीमीटरमध्ये दिलं असतं तर ते मीटरमध्ये कन्व्हर्ट करावं लागलं असतं. आणि साइन 78.7 डिग्री. तर नॅचरल साईनमध्ये लॉग टेबलमध्ये नॅचरल साईनमध्ये साइन थीटाची किंमत लिहिता येते. पहिल्या उभ्या कॉलममध्ये डिग्री असतात, तो 78 नंबर शोधायचा आणि 78च्या आडव्या ओळीमध्ये आणि 0.7 हेडिंग असणाऱ्या उभ्या ओळीमध्ये आपणाला नंबर मिळतो 9806. तर 78च्या पहिल्या आडव्या ओळीमध्ये पहिल्या उभ्या कॉलममध्ये 0 पॉईंटपासून अंक सुरुवात होतात. तर तो 0 पॉईंट पुढच्या सगळ्या नंबरना लागू असतो. म्हणून साइन 78.7ची किंमत मिळते 0.9806 आणि × 10 म्हणून एचची किंमत येईल 9.8 मीटर. Then next example in your book 16, number 16 is during a stunt cyclist, म्हणजे हा स्पियर ऑफ डेथ वरचा एक्झाम्पल आहे. ड्युरिंग ए स्टंट द सायक्लिस्ट कन्सिडर टू बी ए पार्टिकल इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कल्स इनसाइड ए सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस 6.05 मीटर. म्हणजे ही आरची किंमत दिलेली आहे. इफ नेसेसरी फ्रिक्शन कोइफिशियंट इज 0.5 म्हणजे म्यूची किंमत एसची किंमत दिलेली आहे 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड बी म्हणजे व्ही मिनिमम कॅल्क्युलेट करायचं आहे.
should the stunt artist maintain? Mass of artist is 50 kg. If she or he increases the speed by 20%, how much will the force of friction be? स्पीड वाढवलं तर फोर्स, आता हे मिनिमम स्पीड आहे त्यामुळे स्पीड वाढवलं तरी काही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. तर हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी गिवन डायग्रॅमचा बऱ्याच एक्झाम्पल सोडवत असताना डायग्रॅम्स काढायचे, त्यामुळे डायग्रॅम्स महत्त्वाचे आहेत. थेरी सूत्र डिराईव्ह करण्यासाठी सुद्धा डायग्रॅम्स महत्त्वाचे आहेत आणि एक्झाम्पल सोडवण्यासाठी सुद्धा. तर या ठिकाणी आरची किंमत दिलेली आहे 6.05 मीटर, म्यू एस 0.5, मास एम दिलेलं आहे 50 kg आणि जीची किंमत घ्यायची 10 मीटर पर सेकंद. फाइंड व्ही मिनिमम अँड एफ एस. तर आपल्याला डायरेक्ट सूत्र माहिती आहे, व्ही मिनिमम इज इक्वल टू रूट आर जी अपॉन म्यू एस. सबस्टिट्यूशन आणि कॅल्क्युलेशन. रूट 6.05 आरची किंमत इंटू 10 जीची किंमत डिवायडेड बाय 0.5. आता हे 0.5 अपूर्णांकांनी भागण्यापेक्षा आपण छेदस्थानी 10 गुणलं आणि अंशस्थानी 10 गुणलं कॅल्क्युलेशनसाठी, किंवा एक अंक उजव्या बाजूला सरकवलं छेदस्थानचं तर 5 येईल. म्हणून अंशस्थानी पण एखाद्या अंकाचं एक अंक उजव्या बाजूला सरकवायचं, म्हणजे 100/5 म्हणजे 20 होईल. 6.05 इंटू 20. गुणाकार 20नी गुणत असताना शून्याचे अगोदर 0, 2नी गुणून 605 गुणिले 2 करून 1210 येईल आणि 2 अंक सोडून दशांश चिन्ह म्हणजे 121. व्ही मिनिमम रूट 121, दॅट इज व्ही मिनिमम इज इक्वल टू 11 मीटर पर सेकंद. आणि एफ एस फोर्स ऑफ फ्रिक्शन डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे इज इक्वल टू एम जी. एमची किंमत दिलेली आहे 50 kg इंटू जीची किंमत आहे 10 मीटर पर सेकंद, म्हणजे एफ एस इज इक्वल टू 500 न्यूटन. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला आणखी एक दिलेलं आहे व्हेलॉसिटी, पण त्याचा काही कुठे एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयोग नाही. तरी पण ती व्हेलॉसिटी 20%नी वाढली, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी व्ही टी कशी होईल, किती होईल पाहूया. इनिशियल व्हेलॉसिटी समजा व्ही असेल तर 20%नी वाढली म्हणजे प्लस होणार. व्हीच्या 20% म्हणजे 20/100 म्हणजे 0.2. व्ही प्लस 0.2 इंटू व्ही. याच्यातून व्ही कॉमन घेतलं तर 1 + 0.2 ब्रॅकेटमध्ये इंटू व्ही म्हणजे 1.2 इंटू व्ही. आता व्हीची किंमत जर 11 असेल तर 1.2 इंटू 11 म्हणजे 20%नी वाढलेली व्हेलॉसिटी V2 होईल 13.2 मीटर पर सेकंद. थँक्यू.